सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत 10वीची म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा राज्यातील 9 विभागीय मंडळामार्फत उद्यापासून सुरू होत आहे। ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये चालणार आहे। या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 16,11,710 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून त्यामध्ये 8,64,120 मुले आहेत, 7,47,471 मुले आहेत व 19 ट्रान्सजेंडर यांची नोंदणी झालेली आहे। एकूण 23,492 माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत किंवा नोंदणी केलेली आहे। या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून 5,130 मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे। आपल्याला माहित आहे सदर परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये 12वीच्या परीक्षेवेळी मी सांगितलेलीच आहेत, तरी सुद्धा पुन्हा एकदा मी आपल्याला ते सांगू इच्छितो। फेब्रुवारी-मार्च 2025च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आली असून सरळ डेटावरून आपण त्याची माहिती इकडे फेच केलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आजपर्यंत म्हणजे 20/2/2025 पर्यंत आपण अति विलंब शुल्काने सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र स्वीकारणार आहोत। विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी आणि परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी या परीक्षेचे वेळापत्रक त्या पद्धतीने तयार करण्यात आले असून हे परीक्षेचे वेळापत्रक आपण साधारणतः ऑगस्टमध्ये टेंटेटिव्ह तारखा आपण डिक्लेअर केल्या आणि नोव्हेंबरमध्ये अंतिम वेळापत्रक आम्ही प्रसिद्ध केलं। तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेचा ताण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण गेली अनेक वर्ष सर्व पेपरच्या मध्ये 1 दिवसाचा खंड ठेवतो। प्रामुख्याने मुख्य पेपरच्या मध्ये तर 1 दिवसाचा खंड निश्चितपणे नेहमी असतो। या परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या किंवा विभागीय मंडळानं प्रसिद्ध केलेलंच छपाई केलेलंच वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे। बाकीच्या कुठल्याही खाजगी संस्थेनं प्रसिद्ध केलेले वेळापत्रक कृपया ग्राह्य धरण्यात येऊ नये असे माझे विद्यार्थी पालक शिक्षकांना विनंती आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मेसेज विद्यार्थ्यांना जाऊ नये। आणि त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा हे आम्ही वेळापत्रक दिलेलं आहे, केंद्रावर सुद्धा हे वेळापत्रक दिलेले आहेत, आमच्या वेबसाईटवर सुद्धा हे वेळापत्रक आहे आणि छापील वेळापत्रक सर्व शाळांना केंद्राने दिल्यामुळे त्या पद्धतीनेच विद्यार्थ्यांनी ते अधिकृत वेळापत्रक पाहावे आणि त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे। हे वेळापत्रक आम्ही 21 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्या मंडळाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर जाहीर केलं। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार येऊ शकतो किंवा परीक्षेचा ताण येऊ शकतो आणि यासाठी सुटका व्हावी म्हणून आपण विद्यार्थ्यांना समुपदेशकांची म्हणजे काउन्सिलरची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे। राज्य मंडळ स्तरावरून 10 काउन्सिलरची नियुक्ती केलेली आहे, तर प्रत्येक विभागीय मंडळातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 काउन्सिलरची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांची नावे आणि नंबर प्रसिद्ध केलेले आहेत। त्यांच्या मोबाईलवर सुद्धा आपण त्यांना फोन करून विद्यार्थ्यांना जर काय अडचण आली किंवा पालकांना काय अडचण आली तर ते विचारू शकतात। त्याचबरोबर प्रत्येक विभागीय मंडळामध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जर एखाद्या दिवशी जर काही अडचण आली परीक्षेला जाताना परीक्षेच्या मॅनेजमेंटमध्ये तर विद्यार्थ्यांनी ह्या समुपदेशकांना विचारायला कोणतीही हरकत नाही। सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले जे सहाय्यक परिरक्षक आहेत म्हणजे असिस्टंट कस्टोडियन, जे प्रत्यक्ष केंद्रापासून कस्टडीपासून केंद्रापर्यंत आमचे दररोजचे क्वेश्चन पेपर नेतात, प्रश्नपत्रिका नेतात, त्यांच्याकडे आपण GPS सिस्टीमद्वारे त्यांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत, ते सर्व अधिकृत आहेत। त्यांना GPS सुरू करण्यास सांगितलेलं आहे, त्यांच्या मोबाईलचं लोकेशन म्हणजे ते कुठून कुठं जातात, किती वेळात जातात। त्याचबरोबर ते GPS सिस्टीम सुरू करत असताना त्यांनी
क्वेश्चन पेपर केंद्र संचालकाकडे देताना त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे. केंद्र संचालक ते क्वेश्चन पेपर त्याच्या कपाटामध्ये सील करताना ठेवत असताना ते कुठं ठेवतात याचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. तर त्याचबरोबर ते ऑब्झर्वर म्हणून एक बैठक पथक या नावाने सुद्धा ते त्या केंद्रावर बसू शकतात आणि त्यांना तसे आपण आदेश दिलेले आहेत आणि या सर्वांना ओळखपत्र दिलेली आहेत. सर्व परीक्षार्थींना निर्धारित वेळापूर्वी म्हणजे सकाळच्या सत्रात आपला पेपर 11 वाजता सुरू होतो, दुपारच्या सत्रात आपला पेपर 3 वाजता सुरू होतो. तर याच्यापूर्वी अर्धा तास म्हणजे सकाळच्या सत्रात 10:30 वाजता आणि दुपारच्या सत्रात 2:30 विद्यार्थ्यांनी परीक्षा सेंटरवर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तथापि कोणताही विद्यार्थी काही कारणास्तव 11 वाजेपर्यंत जरी आला तरी त्याला प्रवेश देण्यास सांगितलं आहे. परंतु 11 नंतर आलेल्या विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेसाठी निर्धारित पेपरच्या निर्धारित वेळ 80 मार्काचा जो पेपर आहे त्यामध्ये 3 तासाचा वेळ असतो. त्यासाठी प्रत्यक्ष वेळ 11 ते 2 असली तरी गेली अनेक वर्षे आपण 10 मिनिटं वाढवून देतो. त्याप्रमाणे प्रत्यक्ष 2 वाजल्यानंतर 2 वाजून 10 मिनिटापर्यंत किंवा संध्याकाळी 3 ते 5 पेपर असेल, 3 ते 6 पेपर असेल तर त्यानंतर 10 मिनिटं कुठल्याही पेपरला प्रत्यक्ष 10 मिनिटं वाढवून देण्याची जी पद्धत आहे ती पद्धतसुद्धा विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होणे आणि विद्यार्थ्याचा पेपर कव्हर होण्यासाठी 10 मिनिटं नेहमीप्रमाणे वाढवून देण्यात आलेली आहेत. परीक्षेत प्रविष्ट होणारे जे दिव्यांग विद्यार्थी असतात, साधारणतः 22 प्रकारचे दिव्यांग आपल्याकडे नोंद आहेत. तर त्याप्रमाणे 16/10/2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे त्यांना योग्य त्या सुविधा सर्व पुरवण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 कलमी कार्यक्रमामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा निर्णय राज्य मंडळाने यावर्षी घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मला निश्चितपणे सांगूच वाटतं की या परीक्षेसाठी ज्या दिवशी 12वीची परीक्षा सुरू झाली 11 फेब्रुवारीला त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आमचे शिक्षण मंत्री महोदय, सर्व मंत्रिमंडळातले सर्व त्यांचे सहकारी मंत्री महोदय यांच्या समेत सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्याचे CP साहेब, SP साहेब, त्याचबरोबर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष, राज्यमंडळ अध्यक्ष, आमचे प्रधान सचिव महोदय, त्याचबरोबर आयुक्त महोदय यांच्या समेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन सर्व जिल्ह्यांना या परीक्षेसाठी अलर्ट राहण्याची सूचना दिल्या आणि जिल्हा प्रशासनाला म्हणजे शिक्षण विभागाबरोबरच जिल्हा प्रशासनाचे सुद्धा या परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी सांगितलं आणि त्याप्रमाणे 12वीची परीक्षा त्याच वातावरणात सुरू आहे आणि हेच वातावरण 10वीच्या परीक्षेला सुद्धा कायम राहील अशी आम्हाला आशा वाटते आणि तशाप्रमाणे ते राहणार आहे. कोरोना काळातील सन 2021 आणि सन 2022 या 2 परीक्षा वगळून मागील 5 वर्षे म्हणजे 2018 पासून 2024 पर्यंतच्या फेब्रुवारी-मार्चच्या 10वीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या 10वीच्या परीक्षेला ज्या ज्या केंद्रांवर गैरप्रकार घडले होते त्या केंद्रांवर आपण यावर्षी परीक्षेचा सर्व स्टाफ म्हणजे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, इतर क्लेरिकल स्टाफ हा सुद्धा बदललेला आहे आणि अशा केंद्रांची संख्या मी आपल्याला नंतर देतो. ते विभागने आपण त्याच्या किती ठिकाणी संपूर्ण परीक्षेचा स्टाफ बदलला आपण सांगितलेला आहे. त्याचबरोबर यावर्षी दुसरा निर्णय घेतला गेला तो म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षा म्हणजे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेत किंवा 12वीला सुरू झालेल्या परीक्षेमध्ये ज्या ज्या ठिकाणी गैरप्रकार झाले त्या ठिकाणी पुढील वर्षीपासून त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी बंद करण्याच्या सूचना राज्य मंडळाने यापूर्वीच दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी निश्चितपणे केली जाईल. माननीय जिल्हाधिकारी तथा दक्षता समिती अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या यांनी याच्याशिवाय त्यांना जर वाटत असेल की काही केंद्रावर स्टाफ पूर्णपणे बदलायचा आहे तर तशी मुभा जिल्हाधिकारी तथा दक्षता समिती अध्यक्ष यांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही परीक्षा निकोप वातावरणात पार पडावी यासाठी सर्व जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासन त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राखेरीज इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यांचं बैठक पथक, भरारी पथक यांच्या भेटी निश्चितपणे सर्व केंद्रावर 12वीच्या सर्व केंद्रावर सुरू आहे त्याचप्रमाणे 10वीच्या केंद्रावर सुद्धा सुरू राहतील. त्याचबरोबर
यावर्षी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा परीक्षेपूर्वीच एक बैठक सर्व आमचे प्रधान सचिव महोदय, आमचे आयुक्त महोदय, राज्यमंडळ अध्यक्ष, सर्व आमचे विभागीय मंडळ अध्यक्ष आणि सचिव, त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकारी, सर्व CP, सर्व SP, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेऊन या परीक्षेमध्ये करायचे कोणकोणती कार्यवाही करायची यावर सूचना दिल्या होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील जे काही संवेदनशील परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करा किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी ड्रोनद्वारे त्याची निगराणी करा आणि त्या पद्धतीचे अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे असे 12वीची परीक्षा सुरू झाल्यानंतर ड्रोनद्वारे असे निगराणी केलेले अनेक वृत्त आमच्याकडे आलेले आहेत किंवा काही आमच्याकडे व्हिडिओसुद्धा प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने प्रत्येक केंद्रावर भरारी पथके आणि बैठे पथके यांचे नियोजन जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या समितीने केलेले आहे। जिल्हा प्रशासनाकडून तसेच विभागीय मंडळाकडून शिक्षकांना आपण त्यांचं ओळखपत्र हार्ड कॉपी दिलेलं आहे। काही ठिकाणी FRS काही ठिकाणी झालेलं आहे, सर्व ठिकाणी झालेलं नाही, परंतु जिथे शक्य आहे त्या ठिकाणी फेशियल रिकग्निशन सिस्टीमद्वारे त्यांची ओळख पटवून घेतलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट 1982 या ॲक्टद्वारे ज्या ठिकाणी कॉपीला चालना देणारे, कॉपीला म्हणजे गैरप्रकारांना चालना देणारे, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, गैरप्रकाराला सहकार्य करणारे या लोकांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यास सांगितलेला आहे। त्याप्रमाणे 12वीच्या परीक्षेत काही गुन्हे नोंद झालेले आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मंडळाच्या शिक्षा सूचीप्रमाणे शिक्षा देण्याच्या सूचना सुद्धा आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा गैरप्रकार केला त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। परीक्षा केंद्रापासून 500 मीटर अंतरावर सर्व झेरॉक्स केंद्र परीक्षेच्या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहितेच्या पूर्वी 124 होता 163 कलमानुसार तिथं ते कलम लागू जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलेलं आहे। मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणामुळे किंवा एखाद्या दुर्दैवी कारणामुळे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षेला जर उपस्थित राहू शकला नसेल तर या विद्यार्थ्यांसाठी आउट ऑफ टर्न म्हणजे लेखी परीक्षा सोडून उर्वरित प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी परीक्षा ह्या परीक्षा 18 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये आउट ऑफ टर्न या सिस्टीमद्वारे त्यांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे यावर सुद्धा प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत परीक्षाच्या ऑनलाईन पद्धतीने गुण आपण घेतलेले आहेत। 12वीचा तो कालावधी 18 तारखेला संपलेला आहे। 24 तारखेला 10वीचा कालावधी या संदर्भात संपणार आहे आणि त्यांचे ऑनलाईन गुण राज्य मंडळाकडे किंवा विभागीय मंडळाकडे जमा झालेले आहेत आणि त्याची कार्यवाही पुढे सुरू आहे। विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराच्या गैरप्रकार किंवा अफवा यांना बळी पडू नये। कृपया काही वेळा परीक्षेच्या कालावधीमध्ये अनेक अफवा पसरतात आणि त्या अफवांना विद्यार्थी प्रलोभने समजून बळी पडतात। तर विद्यार्थ्यांना आव्हान आहे विद्यार्थी पालक शिक्षकांना की या परीक्षेमध्ये जे काही वृत्त येतंय ते अधिकृतरित्या राज्यमंडळ प्रसिद्ध करेल, परंतु कुठल्याही अफवांना कृपया बळी पडू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणात परीक्षेला सामोरे जावे। विद्यार्थ्यांची ही परीक्षा काय जीवनातली तशी बोर्डाची पहिली परीक्षा आहे, परंतु विद्यार्थ्यांची ही काय अंतिम परीक्षा नाही। विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेक परीक्षा वेगळ्या पद्धतीच्या येणार आहेत। त्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी ही सुरुवात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता, कुठल्याही गैरमार्गांना बळी न पडता चांगल्या पद्धतीने परीक्षा देणे अपेक्षित आहे। कारण एखादा विद्यार्थी दुर्दैवाने जर तो पास होऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला आपण जुलैमध्ये पुन्हा आपण पुरवणी परीक्षा घेतो। त्या पुरवणी परीक्षेला विद्यार्थ्यांना बसता येतं। विद्यार्थी पास झाला तरी मार्क वाढवण्यासाठी बसता येतं, म्हणजे
क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम खाली बसता येतं. विद्यार्थी नापास एखाद्या विषयात म्हणजे पास होऊ शकला तरी त्याला बसता येतं. आणि 10वीला तर एटीकेटीची सुविधा आहे. 2 विषयात जरी विद्यार्थी या परीक्षेला जास्तीत जास्त 2 विषयात नापास झाला तरीसुद्धा किंवा पास होऊ शकला नाही तरीसुद्धा विद्यार्थ्याला त्या येणाऱ्या जुलैची परीक्षा किंवा पुढं 11वीच्या असताना येणारी पुढची फेब्रुवारी मार्च 2025ची परीक्षा 26ची परीक्षेला सुद्धा त्याला बसता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार करण्याची काही आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा द्यावी असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी चांगल्या पद्धतीनं सामोरं जावे. परीक्षेची सर्व प्रशासकीय सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि परीक्षेचं सर्व कामकाज चांगल्या पद्धतीने होईल असा मला विश्वास आहे. आपण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या बातम्या चांगल्या पद्धती किंवा जिथं काही चुकीचं होत असेल त्या बातम्या सुद्धा देण्यात काही गैर नाही. आणि त्या पद्धतीनं आपण सुद्धा याचं वृत्तांकन किंवा वृत्तवाहिनी दाखवून आपण ह्या पद्धतीने या परीक्षेला सहकार्य कराल. आणि ही परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये एक सार्वजनिक परीक्षा असते आणि त्यामुळे या परीक्षेला आपण सहकार्य करून ही परीक्षा आपण सर्वजण मिळून चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी अपेक्षा आहे. या दोन्ही परीक्षेसाठी साधारणतः आम्हाला 1,80,000 मनुष्यबळ लागतं आणि एवढं सर्व मनुष्यबळ या परीक्षेच्या दिवशी रस्त्यावर असतं. त्याशिवाय विद्यार्थी म्हणजे आमच्या सोयीसाठी म्हणजे मंडळाच्या सहाय्यतेसाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक आणि 10वीला तर विद्यार्थ्यांचे दोन्ही पालक शक्यतो पहिल्या दिवशी निदान शहरी भागात तरी येतात आणि त्यामुळं पालकांनी फक्त परीक्षेपुरतं तिथं सोडून बाहेर जावं आणि परीक्षा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने देता यावी यासाठी सहकार्य करावं. म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे निकोप वातावरणात होण्यासाठी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी हे जे काही विद्यार्थी संख्या आहे तर त्यात मुले मुली किंवा ट्रान्सजेंडर याचे सांगितलेलं आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 10वीला 2,165 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. मागच्या वर्षी 16,09,445 विद्यार्थी फेब्रुवारी मार्च 2024च्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यावर्षी नोंदणी झालेले विद्यार्थी 16,11,710 म्हणजे 2,165 विद्यार्थ्यांनी जास्त नोंदणी केलेली आहे. तर मी आता मगाशी सांगितलं की एकूण ह्या परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर आपण प्रत्यक्ष सर्व स्टाफ बदलणार अशा केंद्रांची संख्या 701 आहे. ते जर डिव्हिजन न्याय पाहिजे असं डिव्हिजन न्याय मी आपल्याला सांगू इच्छितो. पुणे विभागामध्ये 139 केंद्र अशी आहेत 432 पैकी की ज्या ठिकाणी 659 पैकी 139 केंद्र अशी आहे की त्यामध्ये परीक्षेचा संपूर्ण स्टाफ परीक्षा घेणारा संपूर्ण स्टाफ बदललेला आहे. नागपूर विभागामध्ये 679 पैकी 86 ठिकाणी 86 केंद्रावर या केंद्र संचालक वगैरे सगळा स्टाफ बदललेला आहे. छत्रपती संभाजीनगर या विभागात 646 पैकी 155 ठिकाणी या परीक्षेचा स्टाफ पूर्णपणे बदललेला आहे. मुंबई विभागात 1055 केंद्र आहेत त्या ठिकाणी 18 केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. कोल्हापूर विभागात 357 केंद्र यावर्षी एकूण 10वीच्या परीक्षेला आहेत त्यापैकी 53 केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. अमरावती विभागात 721 पैकी 98 केंद्रांचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये 486 पैकी 93 केंद्रावर या परीक्षेचा संपूर्ण स्टाफ बदलण्यात आलेला आहे. लातूरमध्ये 413 पैकी जे लातूर विभागात 413 पैकी 59 केंद्राचा पूर्णपणे स्टाफ बदलण्यात आलेला आहे. आणि कोकण विभागात 114 पैकी कुठल्याही केंद्रावर गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकरण गैरमार्ग झालं नसल्यामुळे तिथे सर्व केंद्र सुरळीतपणे सुरू असते त्यामुळे तिथं कुठल्याही केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला नाही. असे एकूण 5,130 केंद्रापैकी 701 केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. तर ह्या माझ्याकडं ज्या सूचना होत्या माझ्याकडं जे काही प्रेसला द्यायचं होतं ते मी कृपया दिलेलं आहे. आपले जर काही या संदर्भात काही प्रश्न असतील कृपया विचारावे. हां गेले 5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे तर त्या ठिकाणी ही संवेदनशील केंद्र म्हणून आपण जाहीर केली. याच्यापूर्वी आपण जाहीर केलं होतं की संपूर्ण परीक्षेचा संपूर्ण स्टाफ सर्व केंद्रावर बदलला जाणार. त्यामध्ये अनेक संघटनांनी त्याला आक्षेप घेतला. त्याचबरोबर राज्य मंडळ राज्य शासन यांनी सुद्धा चर्चा केली. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये कोरोनाची 2 वर्षे सोडून ज्या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये 2018 पासून फेब्रुवारी मार्च 2024 पर्यंत ज्या ठिकाणी
गैरप्रकार झाले त्या ठिकाणचा आपण स्टाफ बदल जेणेकरून परीक्षा चांगल्या वातावरणामध्ये पार पाडावी ही त्यामागची भावना आहे. याच वर्षी हा निर्णय घेतलेला आहे. 701 सांगितलं ना, 701 ठिकाणी स्टाफ बदलला. संवेदनशील आपण असे घेतले की ज्याला 5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये गैरमार्ग घडलेले आहेत, प्रत्यक्ष सापडलेले आहेत. ड्रोनचा फायदा होतो कारण त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असा ड्रोनचा उपयोग केला त्या ठिकाणी बाहेर एक सुद्धा तुम्हाला चिटपाखरू दिसणार नाही. फक्त जो रेकॉर्ड करतोस ते कुठेतरी दिसत असेल ते आपल्याला दिसत नाही. ड्रोनचं रेकॉर्डिंग करतात. नाही, जे व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाले ते माझ्याकडे एक 4-5 व्हिडिओ आलेत, बाकी ठिकाणी जे असतील. आता जे प्राप्त झाले तेवढी मी सांगू शकतो. ठीक आहे. एक 10-12 ठिकाणी तरी आतापर्यंत केला असेल अशी आमची माहिती आहे. सेल्फ फायनान्स शाळाचं मान्यता देण्याचं सुरू आहे. सेल्फ फायनान्सचा दर्जावाढ सुरू आहे आणि त्यामुळे शाळांची संख्या वाढणार. परंतु हे जरी शाळांची संख्या वाढली तरी विद्यार्थी संख्या साधारण तेवढीच राहते. तेच विद्यार्थी इकडून तिकडे जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्येचं वाढ होण्याचं प्रमाण हे साधारणतः त्याच लेवल आहे. 2100 पासून म्हणजे साधा 16 लाखाला 2000 म्हणजे त्या प्रमाणात राज्यमंडळाकडे अजून विद्यार्थी त्या पद्धतीनंच आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. नाही, ते आम्ही देतो. आमच्याकडं म्हणजे माझ्याकडे एक जालनाला पापळीचं ठिकाण झाला, त्यानंतर एक 2-4 ठिकाणी झाले, त्याची नाव आपण आपल्याला देतो. आतापर्यंत 12वीला ज्या काही कॉपी केसेस झाल्या म्हणजे ते तुम्हाला महत्त्वाचं असं मला वाटतं. ज्या ठिकाणी गैरप्रकार झाले ते एकूण गैरप्रकार आणि ते किती केंद्रावर झाले शेवट आहे का, तर त्यामध्ये एकूण 39 केंद्रावर म्हणजे 18 तारखेपर्यंत परवा दिवशीपर्यंत जो परीक्षा पेपर झाले 11 आणि 7-18 म्हणजे आठवड्याभरात 39 राज्यभरातल्या 39 केंद्रावर 150 गैरप्रकार घडलेले आहेत आतापर्यंत. त्यामध्ये सर्वात जास्त निम्मे त्यातले गैरप्रकार भौतिकशास्त्र या विषयाला 13 केंद्रावर 74 झाले होते. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 57 झालेले होते. भौतिकशास्त्र फिजिक्समध्ये एकूण झाले होते 104. त्यामध्ये म्हणजे एकूण 150 पैकी 104 फक्त फिजिक्सच्या पेपरला आहेत. 74 आणि 104 हे कुठलं आहे एकूण केंद्रात संख्या 17 मध्ये 104. छत्रपती संभाजीनगरला 6 मध्ये 6 सेंटरवर एकूण संभाजीनगरला फिजिक्स या 17 तारखेला जो पेपर झाला ते 6 सेंटरवर 57 कॉपी केसेस झाल्या आणि एकूण संभाजीनगर जर बघितलं आतापर्यंत 17 केंद्रावर 104 झाले. संभाजीनगर या विभागात 17 केंद्रावर 104 म्हणजे 150 पैकी 104 या छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत. कोल्हापूर विभागात अद्यापपर्यंत एकही गैरप्रकार सापडलेला नाही. कोकणमध्ये फिजिक्सचा पेपरला एक झालेला आहे. एका केंद्रावर एक गैरप्रकार कोकणच्या केंद्रावर फिजिक्सच्या पेपरला सापडलेला आहे. आमचं बीडमध्ये नाही तर संभाजीनगर विभागामध्ये बीड येतं. तर त्यामध्ये संभाजीनगर विभागांतर्गत 17 केंद्रावर आत्तापर्यंत 104 नाही. विभागातलं सांगितलं. पुण्यामध्ये एकूण 6 केंद्रावर पुणे विभागात म्हणजे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर यामध्ये 6 केंद्रावर एकूण 18 गैरप्रकार घडलेले आहेत आतापर्यंत म्हणजे 18 तारखेच्या पेपरपर्यंत. यामध्ये आम्ही काल त्याच्यावर योग्य ते नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे काल स्वतः त्यांनी जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी CCTV लावलेला आहे. आपण सर्व बेंचची अरेंजमेंट वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तिथं स्वतः आज
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी आज त्या ठिकाणी त्यांचं बैठक पथक आहे, त्याशिवाय रेग्युलर बैठक पथक आहे आणि त्या पद्धतीनं ते जी काही तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीप्रमाणे त्याचं योग्य ते नियोजन केलेलं आहे. हां तसं 10वीला काय अजून आमच्याकडं तशी काय नोंद झालेली नाही. रेग्युलर पद्धतीचे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना ज्या लागू असलेल्या सुविधा ते सुविधा देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद. अरे शॉर्ट आणि कशाला नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वीची परीक्षा उद्यापासून म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे. ती 17 मार्चपर्यंत चालणार आहेत. राज्यातील एकूण 5130 मुख्य केंद्रावर 16,11,710 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले आहेत, तर 7,47,471 मुले आहेत व 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. हे सर्व विद्यार्थी उद्यापासून 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट होतील. उद्या 10वीचा पहिला पेपर मराठी आहे, त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित तो असेल किंवा नसेल, कारण आता या वर्षीपासून आपण 10वी सर्व 12वीपर्यंत मराठी कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळं आणखी पुढच्या वर्षीपासून 10वीला ज्या वर्षी 10वीला किंवा 12वीला मराठी त्यावेळी ते लागू राहील आणि त्यामुळं ही परीक्षा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं देणे अपेक्षित आहे. परीक्षेसाठी जय्यत तयारी राज्य मंडळ, राज्य शासन, सर्व जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आणि त्यांच्या पालकांना, त्यांच्या शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी चांगला सकस आहार घ्यावा, विद्यार्थ्यांनी योग्य ती झोप घ्यावी, पुरेशी झोप घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणात परीक्षेला जावं. कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली तर विद्यार्थी निश्चितपणे या परीक्षेत यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळामार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. आज दुसरी कुठली प्रेस नाही वाटतं सागर. राज्यभरामध्ये 5,130 केंद्रावर ही परीक्षा, जी 10वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. यावर्षी एक प्रमुख निर्णय घेण्यात आला की फेब्रुवारी-मार्च 2018 पासून फेब्रुवारी-मार्च 2024 पर्यंत ज्या ज्या केंद्रावर गैरप्रकार घडलेले आहेत त्या केंद्रावरचा परीक्षेशी संबंधित सर्व स्टाफ, जो कदाचित काही शिक्षक त्या शाळेतील असावे, केंद्र संचालक त्या शाळेतील असतील, तर हे सर्व बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे राज्यामध्ये 701 केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये सर्व परीक्षेचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे. यामध्ये विभागनिहाय जर बघितलं तर विभागनिहाय ही संख्या पुणेमध्ये एकूण 659 केंद्र आहेत. त्यामध्ये 139 केंद्रावर हा परीक्षेचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. हा स्टाफ बदलला याचा अर्थ त्या केंद्रावर जे विद्यार्थी ज्या शाळेचे प्रविष्ट होतात त्या शाळेचा एकही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी किंवा मुख्याध्यापक या केंद्रावर काम करणार नाही, परीक्षेचं काम करणार नाही. ते अन्य केंद्रावर केंद्रावरचा स्टाफ या ठिकाणी आपण आणलेला आहे.
नागपूर विभागात 779 केंद्र आहे टोटल, त्यापैकी 86 केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 746 पैकी 155 केंद्रावर असा स्टाफ बदलण्यात आलेला आहे. मुंबई विभागात 1055 केंद्र आहेत, त्यापैकी 18 केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये 357 केंद्र आहेत, त्यापैकी 53 केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. अमरावतीमध्ये 721 केंद्र आहेत, त्यापैकी 98 केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे. नाशिक विभागात एकूण 486 केंद्र आहेत, त्यापैकी 93 केंद्राचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. लातूरमध्ये 413 केंद्र आहेत, त्यापैकी 59 केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे. आणि कोकण म्हणजे रत्नागिरी विभागामध्ये, कोकण विभागामध्ये 114 केंद्र आहेत. त्यामध्ये मागच्या 2018 पासून एकही गैरमार्ग प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे कोकणमध्ये कुठल्याच केंद्रावरचा स्टाफ बदलण्यात आलेला नाही. असे एकूण राज्यातील 5103 मुख्य केंद्रापैकी 701 मुख्य केंद्राचा स्टाफ पूर्णपणे या परीक्षेसाठी बदलण्यात आलेला आहे. 486 पैकी 93. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.